मोह मद मत्सर हे सहा विकार त्याला बाकी शांती आनंद नष्ट झाला केला असा अहंकार मारायचा आहे. आणि विषय जे काही काम लोक मोह मद मत्सर अहंकार या सर्विकाराच्या रूपानं माझं शांती हिरावल्या गेली, माझी भक्ती नाचली. अशा सर्विकारावर ताबा मिळवण्यासाठी काय सांगितलं? महाराज आहे आपले विकार, आपले विषय, आपली आसक्ती, आपला अहंकार, आपला अज्ञान हे सर्व दूर झालं पाहिजे. आणि त्यावेळेला प्रभू तुमच्यामध्ये विराजमान होईल. हे सहा जण बाजूले झाले की स्वयंसिद्ध आसन प्रभूत तयार होईल. म्हणून माराचा जपलेला काय ते मारा मारा मग कोणता जप जपला वाल्याला? मरा नाही तर मारा, मरा नाही तर मारा. मराच्या उलट राम, हे माहित होतं ना आता. माराच्या उलट रामा काय होतं? राम हे शब्द नव्हतं. तर पहिले मारा आपल्यातले विकार, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावा असा आपण की कीर्ती रूपाने उरलं पाहिजे. आणि मारायचा सत्ता आपला अभिमान मारा. आणि हे सहा विकार आहे याला मारा. म्हणून मारा 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 म्हणजे उलट मंत्र जपला. त्यावेळेला प्रभू राम आले आणि असा जो मंत्र वाल्यानं हृदयामध्ये जप केल्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये काय घडलं? नामानं परिवर्तन घडलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. म्हणजे रामायण कुठून आलं ज्याचं मूळ आपल्याला पाहिजे. हे राम आले कुठून कधी माहीत झाले आपल्याला? ते त्याचं मूळ म्हणजे हे नारद आहे. आणि नारद गुरु आहे, सद्गुरु आहे. आणि वाल्या हा त्याचा शिष्य झाला. आणि वाल्या शून्य होता, मती शून्य. आणि अशा मती शून्य माणसाला, पाषाणासारख्या माणसाला गुंड असणारा, जो निर्दयी कठोर असणारा असा वाल्या या नामाने काय बनला? नरम झाला, नम्र झाला, विनम्र झाला. आणि त्या नामाचं परिवर्तन, नामानं परिवर्तन घडलं वाल्या. आणि प्रभू राम वाल्यानं हृदयापासून जपल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन घडलं. प्रभूचं अस्तित्व काय, कोण आहे राम, याचा पूर्ण अध्ययन, अभ्यास, चिंतन, अनुभूती वाल्याने घेतली. अनंत तपापासून त्यांनी तप केलं. त्या तपाचं त्यांना जे प्रचिती आली ती प्रचिती रामायणामध्ये झाली. ते रामायण कुठे निर्माण झालं? तर वाल्मिकाच्या मस्तिष्कामध्ये, मेंदूमध्ये ज्या ठिकाणी चैतन्य साकारलं, चेतना आली, नामातून शक्ती आली. आणि ती शक्ती सर्व पात्र, सर्व परिचय रामायणाचा देणारे कोण आहे? हे ऋषी वाल्मिक आहे. त्या वाल्मिकाच्या या तपोबलातून हे रामायण प्रकट झालेलं आहे. आणि हे रामायण प्रकट झालेलं कारण नामच आहे. त्या नामातूनच हे सर्व प्रकट झालेलं आहे. आणि हे नाम कोण जपलं? नाम घेता मुक्ती राघव